दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 51वा श्री गणेशाय नमः. नामधारक विनवी सिद्धासी मागे कथा सांगितली आम्हासी. म्लेच्छ राजाने श्री गुरुसी नेले होते नगरासी. तेथून आले गाणगा भुवना पुढील कथा निरूपणा. करुणा वचन मृतगणा श्री गुरुचरित्र अदंत सिद्ध म्हणे एक वस्सा. कथा असे अति विशेषा एकता जाती सकळ दोषा. चिंतले काम्य पाविजे राजाची भेटी घेऊनी. श्री गुरु आले गाणगा भुवनी योजना करती आपल्या मणी. गोप्य राहावे म्हणून या भक्तजन बोळवित चिंता करिता ती बहुत. श्री गुरु त्यासे सबंकित राहावी ती अति प्रीती. दुःख करीती सकळ जन लागता ती श्री गुरु चरणा. स्वामी आमुते सोडून केवी जाता यती राया. ऐसे नाना परी विनविती हसते झाले श्री गुरु मूर्ती. सबंकिती अति प्रीती न करावी चिंता म्हणूनी. आम्ही असतो यांचे ग्रामी नित्य स्नान अमरजा संगमी. वसोमठी सदा प्रेमी गोप्य रूपे अवधारा. जे भक्त अससी माझ्या प्रेमी त्यासी प्रत्यक्ष दिसो आम्ही. लौकिक मते अविद्याधर्मी जातो श्रीशैल यात्रेसी. प्रांत स्नान कृष्णातीरी पंचनदी संगम औदुंबरी. अनुष्ठाना बिंदू क्षेत्री माध्यांनाही येतो भीमातटी. संगमी स्नान करुणी तुझ्या घेऊ मठी निर्गुणी. चिंता न करांत करणी म्हणून सांगती प्रीती करे. जे जनभक्ती करती त्यावरी आमुची अति प्रीती. मनोकामना पावे त्वरिती ध्रुव वाक्य असे आमुचे. कल्पवृक्षांते पूजन यावे आमुचे जेत स्नान. पादुका ठेविती निर्गुण पूजा करावी मनोभावे. संतोषी आम्हा प्रती त्रिकाल करावी आरती. भक्तजन जे इच्छिती त्वरित पावे पर्यैसा. ऐसे सांगुनी तयासी निघाले स्वामीसी पर्वतासी. भक्त परतोनी मठासी आले चिंतित मनात. चिंतित निगती मठात तेथे दिसती श्री गुरुनाथ. लोक झाले विस्मित म्हणती वस्तू त्रिमूर्ती. दृष्टांत दाखवणी भक्तासी पातले आपण श्री पर्वतासी. पाताळ गंगा तीरासी राहिले स्वामी पर्येसा. शिष्यांते निरूपिती अवधारा पुष्पांचे आसन त्वरित करा. जाणे असे पैल धीरा एक व्हावे मल्लिकार्जुनी. आसन केले अति विचित्र घातले गंगेमध्ये पवित्र. श्री गुरु शिष्यांशी सांगत जावे तुम्ही ग्रामासी. लौकिक गमते आम्ही जातो ऐसे दृष्टी ते दिसतो. भक्तजना घरी वसतो निर्धार धरा मानसी. ऐसे भक्ता सभोंकोणी उठले श्री गुरु ते थोणी. पुष्पासनी बेसुनी निरोप देती भक्तासी. कन्यावती बृहस्पतीसी बहुधान्य नाम संवत्सरेसी. सूर्य चाले उत्तर दिगंतेसी संक्रांती कुंभ पर्येसा. शिशिर ऋतू माघमासी आसीत पक्ष प्रतिपदेसी. शुक्रवारे पुण्य दिवशी श्री गुरु बैसले निजानंदी. श्री गुरु म्हणती शिष्यासी जातो आम्ही निज मठासी. पावता कुण तुम्हासी प्रसाद पुष्पे पाठवू. येतील पुष्पे शेवंती घ्यावा प्रसाद तुम्ही भक्ती. पूजा करावी अखंडिती लक्ष्मी वसो तुमच्या घरी. आणि सांगेन एक कुण गायनी करावे माझे स्मरण. त्यांचे घरी मी असे जाणो गायनी प्रीती बहुमज. नित्य हे गायन करीती त्यावरी माझी अति प्रीती. त्यांच्या घरी अखंडिती आपण असे अवधारा. व्याधी नसती त्यांचे घरी दरिद्र जाय त्वरित दुरी. पुत्र पौत्र स्त्रिया करी शतायुषी अवधारा. एकती चरित्र माझे जरी अथवा वाचिती जन निरंतरी. लक्ष्मी राहे त्यांचे घरी संध्य न धरावा मानसी. ऐसे सांगुनी शिष्यासी श्री गुरु झाले अदृश्यसी. चिंता करती बहुसी अवलोकिता ती गंगेत. ऐसे चिंता करिता थोर तटाकी आले नाविकर. तेही सांगते विचार श्री गुरु आम्ही देखले म्हणून. शिष्यवर्गांचे मनोहर व्यवस्था सांगती नाविकर. होतो आम्ही पैलतीर तेथे देखले मुनीश्वरा. संन्यासी वेशदंड हाती नाम नरसिंह सरस्वती. निरोप दिला आम्हा प्रती तुम्हा सांगिजे म्हणोनी. भ्रांतपणे दुःख करिता आम्ही देखले दृष्टांता. जात होता श्री गुरुनाथ सुवर्ण पादुका त्यांचे चरणी. निरोप सांगितला तुम्हासी जावे आपले स्थानासी. सुखी असावे वंशोवंशी माझी भक्ती करोनी. प्रसाद पुष्पे आलिया शिष्ये घ्यावी काढून या.
ऐसे आम्हा सांगोनिया श्री गुरु गेले अवधारा इतुकिया अवसरी प्रसाद पुष्पे आली चारी मुख्य शिष्य प्रीती करी काढोनी घेती अवधारी सिद्धमणी नामधारका शिष्य बहुत गुरु नायका गाणगापुरी असती ऐका शिष्य गेले आश्रमासी कृष्ण बाळ सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती पाठविते झाले अति प्रीती आपण राहिलो समागमे गृहस्थ धर्मे शिष्यभूत समस्त आपले घरी नांदत त्रिवर्ग आले श्री पर्वता आपण होतो चवता साखरे नाम साई देव कवीश्वर युग्म पूर्व नंदी नामा नरहरी देव पुष्पे घेतली चतुर्वर्गी श्री गुरु प्रसाद घेऊन आले शिष्य चौघे जण तेची पुष्प माझे पूजनी म्हणून पुष्प दाखविले धर्म अर्थ काम मोक्ष त्यासी सद्य होती प्रत्यक्ष महानंद उभय पक्ष पुत्र पौत्री नांदती ऐसे सिद्धे सांगितली नामधारक संतोषले सकळाभिष्ट लादले तत्कालिक अवधारा श्री गुरु चरित्र ऐकता लादली सकळाभिष्टता या कारणे एका समजता श्री गुरु चरित्र कामधेनू पुत्र पौत्री ज्यासी चाड त्यासी हे कथा से गोड लक्ष्मी राहे अखंड श्रवण करी त्या घरी चतुर्विध पुरुषार्थ लादवी श्रवणी परमार्थ श्री नरसिंह सरस्वती गुरुनाथ रक्षे त्यांचे वंशवंशी म्हणून सरस्वती गंगाधर श्रोतया करी नमस्कार कथा एका मनोहर सकळाभिष्ट लादे तुम्हा इति श्री गुरु चरित्रामृत परम कथा कल्पतरु श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे श्री गुरु निजानंद गमनम नाम 150मोऽध्याय श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।